हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल मुसाफिर कपल. आणि आज आम्ही घेऊन आलोय आमची सडन प्लॅन ट्रिप महाबळेश्वर पाचगणी राईड. स्पेशली स्ट्रॉबेरी सीझन साठी प्लॅन केलेली ही ट्रिप. महाबळेश्वर इतकं मोठं आहे की एक आठवडा फिरलं तरी कमीच म्हणायचं. पण जर तुम्ही वीकेंडला जाणार असाल तर ही आयटनरी नक्की फॉलो करा. विंटर्स म्हटलं की पहिला आठवते ती गुलाबी थंडी आणि लाल बुंद गोड गोड स्ट्रॉबेरीज. आणि हे अनुभवायचं असेल तर महाबळेश्वर किंवा पाचगणी शिवाय बेस्ट ऑप्शन कुठला म्हणायचा. त्यामुळे वीकेंड बघून आम्ही काढला आमचा घोडा, म्हणजे आमची बाईक हो, घोड्यासारखी तुफान आणि दिसायला फुल ऑन चिकनी. तर आम्ही निघालो महाबळेश्वरला बाईक राईड करायला. जाताना ठरवलं होतं सकाळी लवकर जायचं आणि संध्याकाळी उशिरापर्यंत परत यायचं पुण्याला. असं म्हणत म्हणत आम्ही निघालो तर खरं. सो पुणे सोडल्यावरती थोड्या वेळाने लागली भूक, त्याच्यामुळे आम्ही मस्त थांबलो नाश्त्याला. घरच्या सारखे मऊ पोहे, इडली वडा खाल्ला. इथली टेस्ट खरंच खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता. आणि पुन्हा आमची स्वारी निघाली पाचगणीच्या दिशेने, कारण पहिलं आम्हाला जायचं होतं ते म्हणजे गणपती बाप्पाच्या दर्शनाला. वाईचं गणपती मंदिर किती छान आहे नदी किनारी. बाप्पाची एवढी मोठी मूर्ती पाहून असं वाटलं की गणेश स्वतः भक्तासाठी विराजमान झालेले आहेत. अतिशय प्रसन्न वातावरण, आजूबाजूला भक्तांची हलचल. त्याच बाजूला एक सुंदर महादेव मंदिरही आहे. मंदिर सुंदर आहेच, पण सगळ्यात जास्त पाहणारी गोष्ट म्हणजे तिथले असलेले नंदी महाराज. त्यांची मूर्ती इतकी कोरीव आणि मोठी आहे की अगदी पहिला अट्रॅक्शन तेच होऊन जातं. खूप सुंदर वाटलं तिथे भेट देऊन. दोन्ही मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आलो तर मंदिराच्या आवारात एक काका पक्ष्यांच्या आवाजात काढणारी पासरी किंवा पोहा वाजवत होते. आम्हाला एवढी मज्जा आली, आम्ही पण त्यांच्याकडून एक विकत घेतली. अगदी लहान झाल्यासारखं वाटलं आणि तिकडून हसत हसत आम्ही बाहेर पडलो. त्यानंतर लंच साठी गेलो 4 पिढ्यांपासून फेमस असलेल्या भारतीय हॉटेलमध्ये. नॉनव्हेज साठी खूप फेमस आहे हे हॉटेल. मस्त जेवण झालं आणि पुन्हा निघालो टेबल टॉप पॉइंटला. टेबल टॉप पॉइंटला पोहोचलो आणि खरंच पहिलं इम्प्रेशन म्हणजे एवढा मोठा ओपन प्लॅटू पहिल्यांदा बघितला. पाचगणी मधला हा टेबल लँड एशियामधल्या सगळ्यात मोठ्या व्होल्कॅनिक प्लॅटूपैकी एक आहे. वरून बघितला की एकदम वाईड आणि फ्लॅट सर्फेस आणि चारही बाजूला व्हॅली व्ह्यूज. एकदम खतरा. तिकडे घोडे राईड पण असतात, ATV राईड पण असतात आणि बऱ्याच लोकांना शूटिंग साठी पण हा स्पॉट खूप आवडतो. मूवीजचं सिरियसचं शूटिंग इथे होत असतं. आम्ही गाडी पार्क केली आणि चालत चालत प्लॅटू फिरायला सुरुवात केली. काही पायऱ्या उतरून खाली केव्स पण आहेत आणि केव्स मध्ये त्यांनी छोटेसे रेस्टॉरंट्स ठेवलेत. चालून चालून खूप दमला असाल तर तिकडे लिंबू सरबत नक्की घ्या. रेस्टॉरंट मध्ये एस्थेटिक्स खूप छान मेंटेन केलेत. वुडन टेबल, वुडन चेअर अगदी कोरलेले आहेत. त्यामुळे कुठल्या तरी गुहेत जाऊन, रिअल टाइम गुहेत जाऊन बसल्यासारखा फील येतो. आणि तिथून व्हॅली व्ह्यू बघण्यात काय मज्जा येते, जस्ट वाव. एकदम इन्स्टावरती पॉइंट्स, तुम्ही जाऊन तिकडे मस्त फोटोशूट्स करू शकता. आणि हा, टेबल टॉप पॉइंटला जायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पार्किंग चार्जेस तर असतातच आणि बराच वेळ चालावं लागतं. त्याच्यामुळे कम्फर्टेबल शूज किंवा चांगले फुटवेअर असतील तर बेटर. संध्याकाळी सनसेटसाठी हा स्पॉट इतका फेमस आहे. सूर्य हळूहळू हळू मस्त व्हॅलीमध्ये उतरत जातो आणि पूर्ण स्काय गोल्डन होऊन जातं. तो मोमेंट खरंच वर्थ वाटतो. क्राऊड वीकेंडला भरपूर असते, पण प्लॅटू एवढा मोठा आहे की तुम्हाला तुमचा शांत कॉर्नर नक्की मिळेल. खरं सांगायचं तर पाचगणीला आलात आणि टेबल टॉप पॉइंट मिस केलात तर ट्रिप खरंच इनकम्प्लीट आहे. येताना पाचगणी मार्केटमध्ये भरपूर स्ट्रॉबेरीज घेतले. एक बॉक्स तर मार्केटमध्येच संपवला इकडे तिकडे करून, आणि काही बॉक्सेस पार्सल घेतले. त्यावेळी संध्याकाळी एवढं सुंदर वातावरण होतं की घरी जायची इच्छाच होत नव्हती. म्हणून मग आम्ही रूम बुक केली. फाइनली एक रूम मिला है नरबाबत थीम पार्क एंड रिजॉर्ट बोल के। तो पता नहीं उधर क्या है, जाके चेक करेंगे। तो चलो बुक कर लेता हूँ। 4,000 रुपए का रूम है, लेकिन नो ऑप्शन, आज रहना तो है मुझे। रिसॉर्टचं नाव आहे शेरबाग. अतिशय सुंदर रिसॉर्ट आहे. पाचगणी रोडलाच आहे. वेल मेंटेन ग्रीनरी, कॉटेजेस, रूम्स, बॉनफायर, स्विमिंग टँक, रेन डान्स, एव्हरीथिंग असलं भारी आहे ना. आणि लकीली आम्हाला मिळाल्यावर आम्ही काय एकदम खुश. इव्हिनिंगला फ्रेश होऊन 1 तास रिसॉर्ट एक्सप्लोर केलं. पहिला भरपूर फोटोज काढले. थंडी पडायला सुरुवात झाली होती. गारगार हवेत कडक चहा पिला आणि परत बाईक घेऊन बाहेर निघालो. अंधार पडलेला होता म्हणून डायरेक्ट मॅप्रोला स्लॅम झालो. वीकेंड असल्यामुळे भयानक गर्दी, प्रॉपर जत्रा म्हटलं तरी चालेल. रोडला ट्रॅफिक जाम एवढं होतं, पण आमची बाईक होती त्याच्यामुळे आम्ही कडेकडेनी सटकून गेलो. कारवाले बराच वेळ अडकले होते. मॅप्रो मध्ये गेलोय म्हणजे पहिली ऑर्डर स्ट्रॉबेरी क्रीमची असलीच पाहिजे. आणि त्यानंतर द फेमस सँडविच ऑर्डर दिली आणि इकडे तिकडे फिरत बसलो. गार्डन मध्ये फोटोज काढले. मॅप्रोवाल्यांनी खूप छान एंटरटेनिंग ऍक्टिव्हिटीज ठेवल्यात. लहान मुलं तर एकदा गेलीत ना की यायचं परत नावच काढणार नाहीत. ते बघून आम्हालाही असं वाटलं की का मोठे झालो यार आम्ही. नाहीतर मी पण चॉकलेट हातात गोळा करून मस्त आणले असते पिशवी भरून.
मस्त स्ट्रॉबेरीज आणि सँडविचवरती ताव मारला आणि मग गेलो मॅक्रो आयटम्स शॉपिंग करायला. पहिली सुरुवात केली फ्री सॅम्पल्स खायला. ते खाऊन पोट भरल्यावर मग खाकरा, चॉकलेट्स आणि माझं फेवरेट मज्जाना घेऊन बाहेर निघालो. खूप मज्जा आली आणि त्यानंतर रिसॉर्टवरती आलो. रात्र झाल्यामुळे केवढी थंडी वाजत होती, त्यात आम्ही बाईकवरती. गार वाऱ्याने तर कान आणि डोकं पूर्ण बधीर झालं होतं. केतनने त्यांना बॉनफायर लावून द्यायला सांगितलं. गारगार थंडीतून जाऊन डायरेक्ट बॉनफायर समोर बसलो. कसलं भारी वाटलं यार. मग स्नॅकिंग करत, गप्पा मारत आणि द गोल्डन रेट्रो म्युझिक ऐकत त्या दिवशीचा डे एंड केला. सकाळी लवकर उठलो कारण जायचं होतं रेन डान्समध्ये आणि स्विमिंग टँकमध्ये. मी याआधी रिसॉर्टमध्ये रेन डान्स पाहिलेत, पण यांचा रेन डान्स म्हणजे प्रॉपर वॉटर ॲक्टिव्हिटी सारखा. एवढा मोठा एरिया फक्त रेन डान्ससाठी ठेवलेला. ओ माय गॉड. थंडी होती पण आम्ही काय रेन डान्स मिस नाही केला बाबा. ऑलमोस्ट आम्ही दोघंच होतो त्याच्यात. थंडीमुळे कोणी धाडसच केलं नाही पाण्यात उतरायचं. पण काय मज्जा आली म्हणून सांगू, बाप रे. आय डेफिनेटली रेकमेंड की पाचगणीला आलात तर हे रिसॉर्ट खूप छान आहे राहायला. फूड पण खूप छान होतं. ब्रेकफास्टला किती सारे ऑप्शन्स होते आणि सर्व्हिस पण एकदम छान आणि फास्ट. अजून एक खूप मस्त आणि अट्रॅक्टिव्ह गंमत म्हणजे इकडे एक जादूची घंटी आहे. ही घंटी वाजवली की पाण्याचा झरा सुरू होतो. गंमतच ना. आणि या पाण्यात आपण बेअर फूट जाऊ शकतो, खेळू शकतो, मज्जा करू शकतो. मला फार गंमत वाटली हे करायला. पाणी असलं चिल्ड होतं. अरे 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 अरे, पाय पूर्ण बर्फात झाले. त्यानंतर आम्ही चेकआउट केलं आणि आमचा घोडा घेऊन पुण्याकडे निघालो. तर ही होती आमची छोटीशी सडन प्लॅन महाबळेश्वर पाचगणी ट्रिप. फक्त स्ट्रॉबेरी खायला निघालो होतो, पण परत आलो ते फुल ऑफ एक्सपिरियन्स घेऊन. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मुसाफिर कपलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग.